आता जर एखादी निवडणूक आली असती ना, मग आम्ही माणसं किती आहोत हे तुम्हाला आम्ही दाखवून दिलं असतं. फक्त मोर्चात येऊन चालणार नाही. निवडणुका आल्या की 2 मिनिटं 1000 रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला? 2000 रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला? दादा आलत गोंगड्यावर बसलं, दादा आलत पोत्यावर बसलं, आमच्या वस्तीवर आलं होतं, आम्हाला समाज मंदिर दिलं, आम्हाला पाणुंदीचा रस्ता दिला. चालेल का? ह्यांच्या बापाच्या घरचं पैसे आणलं होतं का? तुमच्या आमच्या कररूपी टॅक्स मधून मुंबईमध्ये ज्या तिजोरीमध्ये निधळाचा घाम गाळून काबाड कष्ट करणाऱ्या माणसांच्या कष्टाचा पैसा ज्या मुंबईच्या तिजोरीमध्ये गेला, त्या तिजोरीचा मालक कोण झाले? हेच आमदार, हेच खासदार, हेच वतनदार, हेच जागीरदार, हेच कारखानदार, हेच दूध संस्थांचे मालक, हेच DCC बँकांचे मालक, गावच्या पॅनल प्रमुखापासून ते मुंबईच्या मुख्यमंत्री पदापर्यंत. आणि जरांगे म्हणतो आमचं खाल्लं, आमचं खाल्लं, आमचं खाल्लं. तुझ्या बापाचं खाल्लं? अरे चोंग्या म्हणतो आमच्या गॅजेटला, आमच्या GRला चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार आणि म्हणणार दिल्लीला चाललो, दिल्लीला. अरे बेट्या तू जा दिल्लीला. देशामध्ये ओबीसी किती आहेत माहितीये का? देशामध्ये देशाचा पंतप्रधान कुणाच्या शब्दावर ठरतो माहितीये का? मग देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या दुर्बिणीनं शोधावी लागेल, दुर्बिणीनं. अरे आम्ही महाराष्ट्रामधली 18 पगड जातीची माणसं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतीची माणसं आहोत. अरे शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून आम्ही जीवाची कुर्बानी दिली. परत सांगतो, जेव्हा महाले, शिवाकाशी, बेहरजी नाईक, मदारी मेहत्तर, आमचे हिरोजी इंदलकर, गावगाड्यातले 18 पगड जातीची माणसं, कुडमुड्या जोशी, नाथपंथी डवरी गोसावी, गावगाड्यातला चित्रकत्ती, बारुलकर, अरे हे सगळे शिवाजी महाराजांच्या हेर खाते होते, हेर खात. अरे शिवाजी महाराजांना जात पात पाळली नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना समतेची वागणूक दिली, मावळा म्हणून वागणूक दिली. आणि तुम्ही त्याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसता आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये, ओबीसीच्या माणसांच्या विरोधामध्ये नाभिकाच्या घरावर हल्ला कर, वंजाऱ्याच्या घरावर हल्ला कर, माळ्याच्या घरावर हल्ला कर, धनगराच्या पोराच्या घरावर हल्ला कर. चाललंय काय नक्की? आमच्या बाप जात्यांनी, आमच्या 4 पिढ्यांनी आम्ही तुम्हाला मतं दिले, आम्ही तुम्हाला आमदार खासदार केलं. अरे या काय तो कुठला काय सोळंकी? प्रकाश सोळंकी. अरे प्रकाश सोळंकी तुझी जात आडवी आली, तो मंत्री बरोबर गेला. सुंदरराव सोळंकी किती वेळा मंत्री होते? अरे माजलगाव मधून होतेच, पण त्या गेवराई मधून, थांबा, गेवराई मधून बिनविरोध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदावर. तेव्हा जात नाही आडवी आली यांच्या. आमची मतं घेताना ह्यांना जात नाही आडवी आली. अरे वय कशानं झालं नक्की तुमचं? एवढा गावगाड्यातल्या ओबीसी बद्दल हक्कच तुमच्या मनामध्ये असावा. अरे तुम्ही आमदार म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही, तुम्ही खासदार म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही. ज्यावेळी तुम्ही आमदारकीची खासदारकीची शपथ घेता त्यावेळी तुम्ही म्हणता एखाद्या जातीबद्दल अकस बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही, अपप्रभाव बाळगणार नाही. या शब्दाची तुम्हाला जरा सुद्धा चाल नाही. अरे आत्ता फक्त एखादी निवडणूक डोळ्यावर असायला पाहिजे होती. ह्यांना मग गावगाड्यातला ओबीसी किती आहे, दीनदलित बांधव किती आहेत हे तुम्हाला दाखवलं असतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? तुमचं मत विकणार का कुणाला? 1000 रुपयात विकणार का? कुणी मटण दिलं म्हणून विकणार का? कुणी दारू दिली म्हणून विकणार का?
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिल्या की नाही? इथं उपस्थित एक जणांना हात वर करा. इथं कोणी एक जणांना उभा राहून हात करा. आता ही व्यक्ती इथं उभी आहे. यांच्या मताला जेवढी किंमत तेवढीच पंडिताच्या, सोनवण्याच्या, सोळंकीच्या मताला तेवढीच किंमत आहे की नाही? टाटा, बिर्ला, अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गावागाड्यामध्ये ऊसतोड मजुराचं काम करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. 1 लाख मोलाचं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला दिलंय. अरे राजा पूर्वी राजा राणीच्या पोटाला जन्माला यायचा, आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो की नाही येतो? मग हे लाख मोलाचं मत कुणाला द्यायचं? आपल्या माणसाला द्यायचं. ओबीसीला द्या, एससीला द्या, एसटीला द्या, माझ्या मुस्लिम बांधवाला द्या. पण ज्या हरामखोर अवलादीने तुमचं आमचं आरक्षण जाताना तोंडातनं ब शब्द काढला नाही, त्या माणसांना तुम्ही मत देणार का? मत देणार का? मत देणार का? काय आता आपल्याला तुटायची वारी आली. किती वरडायचं? थांबा की. या बीड जिल्ह्यामध्ये वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादानं अनेक जण आमदार झाले, अनेक जण खासदार झाले की नाही? झाले की नाही? बेईमान झाले. अरे आमदार खासदारांना बेईमान कसं म्हणायचं? झाले की नाही बेईमान? मग तुम्ही आम्ही एक व्हायचं की नाही व्हायचं? वंदनीय गोपीनाथराव मुंडे भगवान गडावर ऊसतोड मजुराच्या दसरा मेळाव्याला गेले तर तो ऊसतोड मजूर म्हणायचा. मुंडे साहेबांना लय लोकांनी प्रश्न विचारले. मी नेहमी सांगतो माझ्या भाषणामध्ये, मुंडे साहेब अहो 2 मिनिटं. अरे थांबा घेऊ. अरे सबका हिसाब होगा, बराबर हिसाब होगा. शिव्या द्यायची वेळ अजून आली नाही. ज्या दिवशी शिव्या देऊ त्यावेळी यांच्या अंगावर कपडे पण राहणार नाहीत. विषय असा आहे. अरे गोपीनाथराव मुंडेंना प्रश्न विचारायचे. मुंडे साहेब करायचा हे बघा, ऐका. अरे किती बोलायचं, काय बोलायचं? संविधानावर बोलायचं, शिक्षणावर बोलायचं, राजकारणावर बोलायचं. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. तुमच्या ओबीसी बांधवामध्ये फूट पाडली जाणार आहे. तुमच्या ओबीसी मध्ये जातीमध्ये भांडणं लावली जाणार आहेत. माझ्या बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद लक्ष्मण हाकेला होणार आहे. धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद लक्ष्मण हाकेला होणार आहे. माझ्या नाभिक बांधवाला, धोबी बांधवाला, माझ्या बलुत्या आलुत्या मधल्या अनेक जाती महाराष्ट्राच्या बाहेर एससी मध्ये आहेत, त्यांना जर एससी मिळाली तर मला आनंद होणार आहे. आमच्या विजयंती अ, ब, क, ड मधल्या जातींना जर एसटी मिळाली तर मला सुद्धा आनंद होणार आहे. पण ऐका, कोल्ह्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, सावध राहावा. आता लढाई जातीत भांडायची नाही. आता जातीमध्ये एकी दाखवायची आहे. जात न पकडता पात पकडा, कास्ट न पकडता क्लास पकडा. अरे बाबासाहेबांना जातीची संघटना करता आली असते. बाबासाहेबांनी एससी बनवलं, बाबासाहेबांनी एसटी बनवलं, बाबासाहेबांनी ओबीसी बनवलं, बाबासाहेबांनी विजयंती बनवलं. गडी लय जणाला उकळ्या फुटल्या. त्या उकळ्या बंजारा समाज वेगळा झाला बर का. धनगर समाजाने आंदोलन चालू केलं बर का. गडी रांगा लावून जाऊन पाठिंबा द्यायला लागल्यात. अरे लक्ष्मण हाकेने पण 2014ला बारामतीत आंदोलन केलं. याच शरदचंद्रजी पवाराचा त्या बारामतीचा नगरसेवक सुद्धा आमच्या व्यासपीठावर आला नाही.
आजपर्यंत एसटी आंदोलनाला बंजारा समाजाला पाठिंबा दिला असता तर बंजारा समाजाच्या घरावरती आजपर्यंत पत्र राहिलं नसतं. अरे विजय पंडित, तुला लाज वाटली पाहिजे. तुझ्या मतदार